चला तर मग आता बनवूया झणझणीत मसालेदार मटणाची रेसिपी। तर इथे काही मसाले भाजून घेत आहे। आता मसाले भाजल्यानंतर इथे हरभऱ्याची डाळ भाजून घेत आहे। तुम्हाला हवी तेवढी मसाला आणि डाळ भाजून घ्यायची आहे। तर कोथिंबीर धुवून घेत आहे। आता इथे भाजलेला कांदा, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर याची पेस्ट काढत आहे। तर आता पातेल्यामध्ये तेल गरम करून इथे कांदा आणि टोमॅटो बारीक करून टाकलेला आहे आणि तळून झाल्यावर इथे मटण टाकत आहे। यामध्ये हे बोकड्याचं मटण आहे। आता यामध्ये हळद, आणि मीठ थोडं जास्त टाकत आहे। आता फिरून घ्यायचं आहे तेलामध्ये। आता हे 5 ते 6 मिनिटं तेलामध्ये चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे। आता हे फ्राय होतच आहे। आता झाकण ठेवून याच्यावर पाणी टाकून हे पाणी गरम झालं की यामध्येच टाकायचं आहे आणि भाजी शिजवून घ्यायची आहे। तर भाजी शिजलेली आहे। आता कढईमध्ये तेल गरम करून मिरची तळून घेत आहे। याला मिरचीचा तडका द्यायचा आहे। तर आता मिरची तळून झालेली आहे। तर जी अद्रक, कांदा, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट काढली होती ती पेस्ट यामध्ये टाकून तळून घेत आहे। आता ही पेस्ट थोड्या वेळ तळून घ्यायची आहे। तर आता पेस्ट तळून झालेली आहे। आता इथे चवीनुसार तिखट, आता इथे येसवार टाकत आहे। फिरून घेत आहे। घरी तयार केलेला मसाला पण टाकत आहे, खडा मसाला। फिरून घेत आहे। तर आता इथे जे मटण शिजलेले होते ते पीस टाकत आहे। हे पीस पण मसाल्यात फ्राय करून घेत आहे। तर आता पीस फ्राय झालेले आहे। तर जो मटणाचा रस्सा होता शिजवलेला तो पण टाकत आहे। कोथिंबीर,
तर आता याला उकळी येत आहे मटणाला. कस्तुरी मेथी पण टाकलेली आहे. तर आता झणझणीत मटण रेसिपी तयार आहे. तर रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही पण नक्कीच बनवून बघा अशा प्रकारची मटणाची भाजी, तुम्हालाही नक्कीच आवडेल. तर नेक्स्ट रेसिपीमध्ये तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल ते नक्कीच कमेंट करून सांगा. नक्कीच बनवण्यात येईल.